हे लक्ष ठेवा. फळझाडं आपण वाटप केली, मग ती आपण आपल्या पण आता होय ना तुरंत याला पाण्याची गरज आहे. नमस्कार, निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पाहू शकता वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिवस, आणि आज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किवळे गावच्या भैरवनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात येते. पाहू शकता अनेक पदाधिकारी बॉश इंडिया कंपनीचे आज या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाहू शकता आपण या दृश्याच्या माध्यमातून किवळेगावचे अनेक ग्रामस्थ असेल, किवळेगावच्या विद्यमान सरपंच जयाताई कडा असे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्यार्थी देखील आहेत. पाहू शकता खरं तर आपण पाहतो पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे, प्लास्टिकचं वाढतं प्रमाण आणि प्रदूषणाचं वाढतं प्रमाण. खरं तर आज आपण पाहतो यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ 40च्या वर पारा खऱ्या अर्थाने गेलेला आहे. त्याच्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचं आहे आणि फक्त वृक्ष न लावता त्याचं संवर्धन होणे देखील महत्त्वाचं आहे. आणि या भैरवनाथ विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी ही सर्व वृक्ष जतन करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. पाहू शकता अनेक ग्रामस्थ देखील या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत, पाणी देखील त्या ठिकाणी घातलं जाते ग्रामस्थांच्या माध्यमातून. असाच संकल्प येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे. आणि खरं तर बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपल्या किवळे गावामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम झालेले आहेत. खरं तर भैरवनाथ विद्यालयाचं जे टॉयलेटचं काम असेल, अशी अनेक कामं खऱ्या अर्थाने किवळे गावामध्ये झालेली आहेत. पाहू शकता किवळेगावच्या सरपंच आहेत जयाताई कड, ह्या सुद्धा खऱ्या अर्थाने वृक्षारोपण लागवडीमध्ये या ठिकाणी आपल्याला सहकार्य करताना पाहायला मिळतात. अनेक महिला भगिनी आहेत, माजी सरपंच स्वातीताई कदम आहेत, बबनरावजी कदम पाटील आहेत, म्हणजे अनेक माता भगिनी देखील, त्याचप्रमाणे बॉश इंडिया कंपनीचे सर्व कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर बॉश इंडिया कंपनीला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. आज या ठिकाणी किवळेगाव दत्तक घेण्याची घोषणा देखील आज बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. नक्कीच खेड तालुक्यातील एक किवळेगाव मी गावाचं नशीब समजतो, कारण बॉश इंडिया कंपनी ही एक नावाजलेली कंपनी आहे आणि कंपनीच्या CSRच्या माध्यमातून किवळे गावामध्ये अनेक आतापर्यंत मदत त्यांच्या माध्यमातून पोचलेली आहे. आणि खरं तर ग्रामस्थांनी देखील त्यांना सहकार्य करण्याचं गरजेचं आहे. अनेक कामं त्यांच्या माध्यमातून करून घेतली पाहिजे. खरं तर देणारे अनेक आहेत, परंतु ग्रामस्थांनी देखील ते करून घेतलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. आणि अशी आपल्या गावामध्ये एक चांगल्या प्रकारची कामं निश्चित स्वरूपामध्ये ही झाडं मोठी झाल्याच्या नंतर एक सुंदर अशी सावली देणार आहे. आपण यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पाहिलं मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये झाडं जर मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड केली तर पाऊस देखील चांगल्या प्रमाणात पडत असतो आणि अनेक फायदे असे झाडाचे आहेत. त्यामुळं वृक्ष लागवड करणे गरजेचं आहे आणि हाच संकल्प आज बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपल्या किवळेगावच्या भैरवनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये होतोय. पुन्हा एकदा मी धन्यवाद देईल. त्याच्यात प्रामुख्याने मी एक संकल्पना मांडलेली आहे. आज जर आपण सगळ्या व्यवस्थेचा विचार करायला गेलो तर या ठिकाणी वृक्ष लावताना जेवढी जागा उपलब्ध आहे त्याप्रमाणे या ठिकाणी लावायचं. पण याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे आज येणाऱ्या युवा पिढीमध्ये ही चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणून मी या माननीय मुख्याध्यापक शेख सर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती केली आहे की आत्ता तुम्ही 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला एक झाड द्या, त्याला त्या ठिकाणी त्याचं जतन करायला लावा आणि याप्रमाणे त्यांच्या मूल्य शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना एक ग्रेड देण्याचं काम करा. आणि या वृक्षांची वाढ कशी झालेली आहे हे वर्षातनं किमान 4 वेळा तरी याचं निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे मूल्यमापन करा. नक्कीच खरं तर आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुंदर अशी आपण माहिती तर दिलीच, परंतु त्याच्या मागचा उद्देश झाडे लावण्यामागं प्रत्येक विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी एक झाड देऊन त्याचं संगोपन करण्याचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आपल्या समेत भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सर आहेत. सर, बॉश कंपनीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनेक वर्षांपासून एक समाजोपयोगी कार्यक्रम असेल, महिला दिनाचा कार्यक्रम असेल, असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या गावामध्ये होत असतात. परंतु आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुख्य हेतू काय आज? नमस्कार. सगळ्यात चांगला प्रश्न विचारला. बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून अतिशय स्तुत्य असा उपक्रम गावामध्ये सुरू आहे. विशेषतः आज या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी जमलेत. त्यामध्ये विशेषतः आमच्या भैरवनाथ शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माणिक शेठ कदम, आमचे सचिव प्राचार्य सुनील शिवले सर यांच्या माध्यमातून प्रामुख्याने आज या ठिकाणी भैरवनाथ विद्यालय, बॉश इंडिया कंपनी
आणि मौजे ग्रामपंचायत यांच्या वतीने या ठिकाणी पर्यावरण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. विशेषतः या ठिकाणी मी सांगू शकेल की बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळी पद्धतीची कामं झाली. त्यापैकी आमच्या माध्यमिक विद्यालयामध्ये की आमच्या मुलींचं आणि मुलांसाठी जे शौचालयाची जी असणारी जी समस्या होती ती समस्या या बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केली. नवे तर आमच्या तिन्ही वर्गामध्ये डिजिटल स्कूल म्हणजे आता आधुनिकीकरणाच्या माध्यमातूून प्रामुख्याने अध्यापन पद्धतीमध्ये बदल होतो आहे आणि तो बदल करण्याच्या माध्यमातून बॉस इंडिया कंपनीने आमच्या तिन्ही इयत्तेतील विद्यार्थ्यांना एक 75 इंची असणारा TV बॉक्स या ठिकाणी दिला आणि त्या माध्यमातून आता डिजिटल स्कूल आमच्या विद्यालयामध्ये सुरू झाली. आता तर नवीन उपक्रम या ठिकाणी घेतला. आमच्या सचिव साहेबांनी सांगितलं की येणारं असणारं दिवस हे आहेत की हे आता जे युद्धाचं पाण्यावर युद्ध होईल म्हणून बॉस इंडियाने आमच्या गावामध्ये सुंदरसा उपक्रम या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घेतला आणि म्हणून आमच्या विद्यालयाच्या परिसरामध्ये आमच्या बैलगाड्याच्या घाटातील असणाऱ्या परिसरामध्ये दावल मालिकच्या असणाऱ्या त्या मंदिरातील असतात तिथे प्राथमिक शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रामुख्याने मोकळी जागा आहे त्या ठिकाणी असणारा वृक्ष लागवण्याचा संकल्प आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकल्पच नव्हे तर खड्डे घेऊन इथे तुम्ही झाडं बघताय ही झाडं या ठिकाणी लावणार आहात. कारण झाडं ही ऑक्सिजन देतात आणि ऑक्सिजन म्हणजेच प्रामुख्याने मानवी जीवन आणि अशा पद्धतीचं बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये हा उपक्रम सुरू आहे. नक्कीच सरांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये काय बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी कामे झाली आहेत आणि विशेष करून भैरवनाथ विद्यालयासाठी अतिशय भरघोस मदत असेल. डिजिटल स्कूल करण्याचं मानस खरं तर बॉस इंडिया कंपनीचं आहे. खरंच बॉस इंडिया कंपनीचा तुमच्या गावावर खूप मोठा उपकार आहे. खरं तर बॉस इंडिया कंपनीचं तुम्ही कशाप्रकारे आभार मानाल? सगळ्यात महत्त्वाचं आजचा दिन आमच्या किवळे गावासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या बॉस इंडिया कंपनीने आज डिक्लेरेशन केलेलं आहे की किवळे गाव हे दत्तक घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये असणाऱ्या ह्या 4-5 वर्षामध्ये त्यांना ज्या पद्धतीने असणारा महाराष्ट्र राज्यामध्ये जी आदर्श गाव आहेत त्यामध्ये आमचे भास्करराव पेरे पाटील असेल किंवा असणारा हिवरे गाव असेल पोपटराव पवारांचं त्या पद्धतीने अशा पद्धतीचं एक गाव करण्याचा संकल्प या ठिकाणी बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून घेतलेला आहे. आता विशेष सगळं श्रेय मी या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती असेल मग ती माध्यमिकची असेल प्राथमिकची असेल किंवा ग्रामपंचायत असेल या विविध संस्था आहेत या ठिकाणच्या असणाऱ्या की तरुण वर्ग आहे या तरुण वर्ग कशा पद्धतीने या बॉस इंडिया कंपनीच्या या असणाऱ्या उपक्रमाला सहकार्य करत आहे याच्यावर अवलंबून आहेत. विशेषतः या ठिकाणी आमच्या सचिव साहेबांनी आता सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे असणारं एज्युकेशन्स आणि एज्युकेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने 2 जे आपल्या गावामध्ये संस्था आहेत ती प्राथमिक आणि माध्यमिक तर या ठिकाणी बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून भविष्यामध्ये या गावातील असणारे MPSC आणि UPSCच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी घडावेत या पद्धतीने आमचे संस्था किंवा या ठिकाणी प्रयत्न करणार आहात. 20च्या याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर 20 शेतकऱ्याच्या बाबतीमधल्या वेगळ्या समस्या आहेत, महिलांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आहेत, त्यानंतर असणाऱ्या जे काही रोजगाराच्या वेगळ्या समस्या आहेत अशा पद्धतीच्या समस्या बाबतीमध्ये सुद्धा बॉस इंडिया कंपनीचा जास्तीत जास्त उपयोग या ठिकाणी केवळ गावातील असणाऱ्या विविध संस्थेतील नागरिकांनी ग्रामपंचायतील लोकांनी करून घ्यावा. कारण त्यांनी शब्द दिलेला आहे ज्या ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे मागणी कराल त्या पद्धतीने आम्ही लाखो नाही करोडो रुपये तुमच्या गावासाठी आम्ही खर्च करूया. पण त्यासाठी तरुण वर्ग एकत्र आला पाहिजे, महिला गट एकत्र आला पाहिजे, शेतकरी वर्ग एकत्र आला पाहिजे, एज्युकेशनवर प्रेम करणारे लोक एकत्र आले पाहिजेत. कशा पद्धतीने आता केवळ ग्रामस्थातील लोक या कंपनीचा फायदा घेतात आणि आदर्श गाव उपक्रम करण्याचा प्रयत्न करतात ही खऱ्या अर्थाने आता ही केवळ ग्रामस्थांची असणारी खऱ्या अर्थाने कसोटी राहणार आहे. नक्कीच सरांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली. सुंदर अशी पर्यावरण दिनाची माहिती तर दिलीच. बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून किवळे गावामध्ये हायस्कूल असेल, मराठी शाळा असेल, आतापर्यंतची मदत आहे आणि खऱ्या अर्थाने तरुणांना, ग्रामस्थांना त्यांनी एक आवाहन केलं आहे. खरं तर MIDC अशा अनेक कंपन्या आहेत, विशेष करून खऱ्या अर्थाने बॉस इंडिया कंपनी आणि बॉस इंडिया कंपनीच्या माध्यमातून अनेक खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध करून कामे करण्याचं काम त्या ठिकाणी करते. परंतु तरुणांनी खऱ्या अर्थाने काम करत असताना त्यांनी तो कंपनीची एक समन्वय साधून आपल्या गावचा एक सर्वांगीण विकास केला पाहिजे असं सुनील सर असेल, आदरणीय शेख सर असेल यांनी या ठिकाणी आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मांडलेलं आहे. धन्यवाद.